श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. जिथे स्वामी असतात तिथे अशक्य असं काहीच नसतं. स्वामी प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकतात. फक्त त्यासाठी आपला श्रद्धाभाव हा खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले छोटे मोठे सर्व काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे की माझ्या या अनुभवातून ज्या कोणी माझ्या ताई बहिणी असतील, त्या या संकटातून जात असेल, त्यांना एक नवी दिशा, आशा, एक प्रेरणा मिळावी आणि त्यांनी स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा या हेतूने हा अनुभव मी शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की स्वामींच्या सेवेत मी कशी आली. मला स्वामी काही एक माहीत नव्हतं. 98 सालची गोष्ट आहे. त्यावेळेस महाराजांचं मला काहीच माहीत नव्हतं की स्वामी काय त्यांचं मठ असतो की काय, ते कसे दिसतात हे काहीच माहीत नव्हतं. त्या 98 सालमध्ये माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट आलं आणि ते संकट मला पूर्णपणे होरपळून घेऊन गेलं. मी खूप डिप्रेशनमध्ये गेले, खूप म्हणजे खूप. त्यावेळेस माझं लग्न वगैरे काही एक झालेलं नव्हतं. मी घरीच होते. त्यावेळेस माझ्या आईने मग मला याच्यातून बाहेर निघण्यासाठी आमचे जे गुरुजी आहे, आम्ही त्यांच्याकडे आमच्या पत्रिका दाखवत असतो, त्यांच्याकडे मला माझी आई घेऊन गेली माझी पत्रिका बघण्यासाठी. आणि त्यांनी मग माझी पत्रिका वगैरे काढून दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तू दत्त महाराजांची सेवा कर, दत्त उपासना कर. आणि त्यांनी सर्व काही दिलं. दत्त उपासनेचं मला गुरुवार करायला सांगितले होते. अक्षरशः ते गुरुवार त्यांनी पाणी देखील प्यायचं नाही, दिवसभर काहीच खायचं नाही, दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडायचा. आणि सर्व झाल्यानंतर, सर्व सेवा दिल्यानंतर खाली त्यांनी दिलेलं होतं, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करावा असं दिलेलं होतं. आणि मग माझे उपवास वगैरे झाले. त्यानंतर मी ती चिठ्ठी पुन्हा बघितली तर त्याच्यात मी तेव्हा बघितलं का रे, यांनी खाली देखील आपल्याला एक सेवा दिली होती की श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. मग मी त्या मंत्राचा अखंड जप करू लागले. तेव्हा देखील मला माहीत नव्हतं की स्वामी कसे दिसतात, यांना स्वामी समर्थ म्हणतात हे काहीच माहीत नव्हतं. मला वाटलं की दत्तगुरूंचंच काहीतरी हे असेल मंत्र वगैरे, म्हणून मी तो मंत्र जप करू लागले. आणि मला जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा मी त्या मंत्राचा जप करू लागले. त्यानंतर स्वामी कृपेने माझं लग्नही झालं, मिस्टरही छान मिळाले, चांगलं घर मिळालं. मी ठाणे येथे आले. त्यानंतर मग एकदा असंच मिस्टरांचं कंपनीमुळे आमचं कुठेच फिरणं वगैरे काहीच होत नव्हतं. मग काय झालं, एक दिवस असंच आम्ही 4-5 दिवस सुट्ट्या काढून आपण तुळजापूर वगैरे इकडे जाऊया असं ठरवलं आणि आमची छोटीशी ट्रिप आम्ही काढली. त्यावेळेस आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला गेल्यानंतर तिथे मला कळालं की यांना श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, हे असे दिसतात. तिथल्या मूर्त्या वगैरे बघून तेव्हा मला कळलं की हे स्वामी समर्थ महाराज आहेत, हे दत्तगुरूंचे अवतार आहे असं कळालं. तर मी यांची तर खूप दिवसापासून उपासना करते, पण हे कसे दिसतात हे मला माहीत नव्हतं. आणि घरी त्यांचा फोटो वगैरे, मूर्ती वगैरेही माझ्या काहीच नव्हतं. आणि त्यानंतर मग तिथून पुढे मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. पण तरी देखील मी महाराजांची मूर्ती, फोटो वगैरे काहीच घेतला नाही. जे मला सांगितलं होतं श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड जप करणे, तोच मी मंत्राचा जप करत होते. स्वामी कृपेने मला 2 मुली झाल्या. मुलीही खूप हुशार, खूप छान, सर्व काही व्यवस्थित, कुठेच काही अडचण नव्हते. आणि मग नवीन जेव्हा मी होते तेव्हा असंच काय झालं की मठामध्ये महाराजांसाठी मला काहीतरी घेऊन जायचं होतं, कारण दत्त जयंतीचा सप्ताह होता. त्यावेळेस महाराजांसाठी खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावं असं मला वाटलं. आणि मग मी म्हटलं, केशरी भात स्वामींना आवडतो का? नाही, हे मला खूप
म्हणजे कळत नव्हतं की करावं की ना करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन जायचा होता. माझ्या मनात खूप प्रश्न येत होते. मी तर करून घेऊन जाईल, पण स्वामींना तो आवडला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि त्याच वेळेस मी जे रेसिपी बघत होते त्यामध्ये मी ज्या कमेंटमध्ये गेले तर तिथे अचानक ती कमेंट माझ्यासमोर आली की श्री स्वामी समर्थ महाराजांना हा भात खूप आवडतो. हे कळल्यानंतर मी शॉकच झाले की स्वामींनी, मला असं वाटत होतं की स्वामींना आवडतो की नाही, पण स्वामींनी दाखवून दिलं की मला हा आवडतो म्हणून तू घेऊन ये बिनधास्त. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी भात वगैरे केला आणि मठात गेली. खूप छान आरती वगैरे, खूप छान मन प्रसन्न झालं, खूप छान वाटत होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की आमच्या घरी पादुका येणार होत्या. आणि महाराजांचा खूप मोठा कार्यक्रम आम्ही करणार होतो. जेवणे वगैरेही ठेवलेले होते महाराजांचं. आणि मग खूप सर्वजण आनंदी होते, मिस्टर, मुले सर्व देखील. आणि मग मी माझ्या माहेरच्यांनाही बोलवलं होतं. माझा भाऊ देखील खूप स्वामींचा निस्सीम भक्त आहे, तोही स्वामींची खूप सेवा करतो. आणि मग माझा भाऊ वगैरे सर्वजण आले. आम्ही सर्वजण तयारी करत होतो. पादुका दुपारी येणार होत्या आणि आम्ही सकाळपासून तयारीला लागलेलो होतो, कारण आता स्वयंपाक वगैरे करायचा होता, पूर्ण घर सजावट करायची होती, सर्व काही मंगलमय करायचं होतं. आणि त्यानंतर मग माझा भाऊ वगैरे सर्व काही सजावट करत होते. स्वामींच्या पादुका आल्या, अभिषेक वगैरे झाल्या, पूजा, सर्व काही छान पूजा वगैरे झाली. त्यानंतर स्वामी भक्तांनो अचानक 4 वाजता माझ्या भावाचं म्हणजे बॅक पेन आहे ते प्रचंड, त्याला बॅक पेन होऊ लागलं. खूप त्याची शीत दुखू लागली. असं वाटलं की सकाळपासून काम करत आहे त्यामुळे होत असेल. मग कोणी औषध, कोणी सर्व काही गोळ्या वगैरे देऊ लागले, पण त्याचं पेन आणखी वाढत होतं, कमी काही होत नव्हतं. मग मी जे महाराजांच्या पादुकावरचा लेप होता तो लेप घेतला आणि तिथे मी लावत होती. त्याला थोडा वेळ बरं वाटायचं आणि पुन्हा त्याचा त्रास खूप भयंकर होऊ लागला. संध्याकाळी जवळपास 10 ते 11ची वेळ होती. त्या दरम्यान त्याला खूप पेन होऊ लागलं. ते पेन इतकं वाढलं की आता डॉक्टरांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तिथे गेल्यानंतर स्वामी भक्तांनो जेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो, डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जा. मग त्यांनी जी चिठ्ठी दिली होती ती चिठ्ठी घेऊन त्या डॉक्टरांकडे गेलो. तिथे माझ्या भावाचा ECG वगैरे काढण्यात आला. ज्यावेळेस ECG काढला त्यावेळी डॉक्टर म्हटले की यांना खूप सिरियस आहेत, यांना ताबडतोब ICUमध्ये घ्यावं लागेल आणि यांना ताबडतोब रक्तपातळ होण्याचं इंजेक्शन द्यावं लागेल. त्यानंतर यांचं ऑपरेटही करावं लागेल, कारण यांना स्टेंट टाकावं लागेल असं डॉक्टर म्हटले. सर्वजण खूप घाबरले, सर्वांना खूप भीती वाटली की यांना अटॅक येऊन गेला असं डॉक्टर जेव्हा म्हटले त्यावेळेस सर्वांची पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर खूप भीती वाटत होती. आणि त्यानंतर माझ्या भावाचं लग्नही जमलेलं होतं, त्याची बायको देखील तिथे आलेली होती. त्यावेळेस तीही खूप घाबरली होती. त्यावेळेस माझा भाऊ तिला म्हटला, हे बघ, घाबरू नको, माझं हृदय जे आहे ते माझे महाराज चालवतात, महाराजांकडे माझं हृदय आहे, ते बघून घेतील, तू अजिबात घाबरू नको, तो असा म्हटला. त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्याला ऑपरेटसाठी आतमध्ये घेतलं, स्वामी कृपेने सर्व पैसे वगैरेही अरेंज झाले. आणि त्यानंतर आम्ही त्याला ऑपरेशनसाठी घेतलं. आमचं इकडं महाराजांचं नामस्मरण, तारक मंत्र सर्व काही इकडे आमचं चालू होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो आतमध्ये 5 मिनटं झाले, डॉक्टर शॉक झाले. डॉक्टर म्हटले की तुम्हाला स्टेंट टाकायची गरज नाही, कारण जे रक्त हे होतं त्याची क्लॉटिंग तयार झालेली होती, एका रक्ताची क्लॉट तयार झालेली होती आणि त्यांनी ती क्लॉट काढून टाकली. त्यावेळी डॉक्टर म्हटले की तुम्हाला स्टेंटची गरज नाही. त्यावेळेस खूप आनंदी झालं आणि माझा भाऊ 10 मिनिटांमध्ये बाहेर आला. हे फक्त अशक्य होतं, ते शक्य स्वामींनी करून दाखवलं, बाकी कोणीच नाही. आम्हाला खूप आनंद झाला. एका दिवसातच आमचं जवळपास 50 ते 60 हजार रुपये बिल तिथे काढलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही डिस्चार्ज घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित, सर्वजण खूप आनंदी होते की पण कुठेतरी टेन्शन, चिंता, काळजी वाटतच होती की एवढ्या लवकर वयामध्ये हे होणं चांगली गोष्ट नाही असं वाटायचं. आपण कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरांकडे पुन्हा एकदा दाखवूया असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही पुन्हा त्याला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिथे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा सर्व काही चेकअप वगैरे केले. जेव्हा चेकअप वगैरे सर्व काही झाले त्यानंतर स्वामी भक्तांनो डॉक्टर म्हटले की आणखी 2 क्लॉट्स
आहे म्हणून त्याचं ऑपरेटच करावं लागेल असं डॉक्टर म्हटले. आणि त्यानंतर डॉक्टर म्हटले, या गोळ्या औषधावरती जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आपल्याला ऑपरेशनसाठी तयारी करावी लागेल असं डॉक्टर म्हटले. त्यानंतर मग आम्हाला पुन्हा एकदा टेन्शनचं वातावरण सुरू झालं. तर माझा भाऊ, त्याची खूप श्रद्धा आहे स्वामीवरती, त्याच्यासारखी श्रद्धा भाव कुणाचाही नाही असं म्हणायला देखील हरकत नाही. इतका तो स्वामींना मानतो आणि स्वामींवरती विश्वास ठेवतो. स्वामींची सकाळची त्याने पूजा वगैरे केली आणि तो स्वामींना बोलला, स्वामी हे बघा, मला पैसे कुठेही घालायचे नाही, कारण माझं हृदय तुम्ही चालवता. तुम्ही मला हे दिलेलं हृदय आहे, याला काहीही होऊ शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे, मी ऑपरेशन करणारच नाही असं त्याने ठामपणे महाराजांना सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, त्यांनी काय केलं की महाराजांच्या आमच्या घरी पादुका आहे माझ्या माहेरी, त्या पादुकावरचा जो लेप आहे तो लेप तिथे रोज तो छातीला लावू लागला. महाराजांच्या पादुका छातीवरती ठेवू लागला. हे क्लॉट्स तुम्हीच बरे करू शकता असं तो स्वामींना रोज सांगायचा. असे त्यांनी 5 ते 6 दिवस केलं. त्यानंतर 7व्या दिवशी आम्ही पुन्हा हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी पुन्हा चेकअप केलं तर डॉक्टरही शॉक झाले की तुमचे पूर्ण क्लॉट्स हे गायब झाले आहे, गोळ्या औषधाने तुमचे क्लॉट्स गेले असे डॉक्टर म्हटले. पण आम्हाला माहीत होतं हे गोळ्या औषधी न होता हे स्वामींचा चमत्कार होता, हे स्वामींनी केलेलं होतं. अशक्य असणारी गोष्ट फक्त माझे स्वामीच करू शकतात. स्वामींच्या पादुकामध्ये जी शक्ती आहे ती कशात नाही, हे स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. आणि माझ्या भावाला आज तोला कुठलाही प्रकारचा त्रास नाही. त्याचं लग्नही झालं, त्याला एक मुलगाही झाला, सर्व काही सुखरूप व्यवस्थित तो आहे. हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव होता. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असाच मला एक छोटासा अनुभव स्वामींचा पुन्हा एकदा आला. माझा जो मुलगा होता तो मुलगा खेळता खेळता पडला, सायकलवरून तो पडला आणि त्याला प्रचंड मार लागला. इतका मार लागला की आता असं वाटलं की काय होतं काय नाही. तो अक्षरशः हातच पकडत नव्हता, इतका डेंजर तो पडला होता. हॉस्पिटलला गेलो, सारखा मनामध्ये तारक मंत्र चालू होता, महाराजांचा धावा चालू होता, स्वामी धावा, तुम्ही या, मदतीला या असं चालू होतं. त्यानंतर डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढला तर तिथे कळालं की त्याचा जो जॉईंट आहे तोच फ्रॅक्चर झाले आहे, त्याला के-वायर टाकावी लागेल असं डॉक्टर बोलले. ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेट करावं लागेल. एवढ्या जीवाला एवढं मोठी वेदना आता होणार हे बघूनच मला खूप भीती वाटायची आणि खूप मला रडू येत होतं अक्षरशः. त्यानंतर माझे जेव्हा त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती. मी स्वामींना सारखी विनंती करत होती की तुम्ही स्वतः तिथे जा आणि त्याचं ऑपरेशन करा, व्यवस्थित करा असं मी स्वामींना सारखी बोलत होते. स्वामी भक्तांना जे डॉक्टर होते ऑपरेट करण्यासाठी ते डॉक्टर माझ्या मिस्टरांचे मित्र होते. ते दुबईवरून त्या दिवशी आलेले होते. अक्षरशः ते खूप थकलेले होते, इतके थकलेले होते की आता एक माणूस प्रवास करून आल्यानंतर किती थकलेला असतो, तो ऑपरेट करू शकतो का. पण स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली आणि त्यांनी ते ऑपरेट केलं आणि ते ऑपरेशन जवळपास 2 ते 3 तास चालू होतं. ते म्हटले की नको, त्यांनी वरून टाके वगैरे काहीच घातले नाही, आतून जे काही होतं ते सर्व केलं, के-वायर वगैरे झाली. माझा मुलगा हा पूर्ण बेशुद्ध होता. ज्यावेळेस त्याला ICUमधून बाहेर आणले त्याची परिस्थिती बघून मला खूप रडायला यायचं. पण पुन्हा एकदा स्वामींनी दाखवून दिलं की तुझ्या बाळाला आम्ही काहीच होऊ दिलं नाही, तो व्यवस्थित आहे. कारण त्या क्षणी तिथे इतका भयंकर ॲक्सिडेंट झालेला पेशंट आला आमच्यासमोर. माझ्या एवढाच मुलगा होता, त्याचा इतका जबरदस्त ॲक्सिडेंट झाला की त्याचं पूर्ण तोंड हे फुटलं होतं. त्याच्याकडं बघून अक्षरशः इतकं डेंजर वाटत होतं की त्याला तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी घेतलंच नाही, कारण तो जाण्याच्या गतीत होता. स्वामींनी पुन्हा दाखवलं की मी तुझ्या बाळाला असं काही एक होऊ दिलं नाही, त्याला वरचेवर झेललं, थोडंसं त्याला खरचटलं, बाकी काहीच केलं नाही. हे त्यावेळेस जेव्हा मी ते पेशंट बघितलं त्यावेळेस माझ्यावरती असलेली स्वामींची कृपा मला आठवली आणि स्वामी तुम्ही पुन्हा एकदा मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलं, तारलं तुमच्या सेवेने. खरंच जिथे हात मोडायचा असतो तिथे खरचटतं
हे खरंच आहे. मला तेव्हा एक स्वामींचा हा खूप मोठा अनुभव आला आणि 2-3 दिवसातच माझ्या मुलाला डिस्चार्ज झाला. आणि स्वामी भक्तांनो, विशेष म्हणजे त्या डॉक्टरांनी आमच्याकडनं 1 रुपयासुद्धा घेतला नाही. एक्सरेचा पण नाही, कशाचाच नाही. फक्त आणि फक्त मैत्री होती. मैत्रीपोटी एवढं कोणी करत नाही. पण ही बुद्धी देखील स्वामी महाराजच देत असतात. स्वामींनीच दिलं. कारण त्यावेळेस आमच्याकडे पैशाची खूप तंगी चालू होती. आर्थिक प्रॉब्लेम्स खूप होते. मी स्वामींना विनंती केली होती की स्वामी, तुम्हीच सर्व काही करून घ्या. आणि त्यांनी खरंच आमच्याकडून राहण्याचे सुद्धा पैसे घेतले नाही. ही आमच्यावरती खूप मोठी स्वामींची कृपा आहे. मी अजूनही सांगते, मी आणखी देखील महाराजांची काहीच जास्त सेवा करत नाही. फक्त तेव्हापासून जे नामस्मरण धरलं आहे, नामस्मरण करायची तेवढीच सेवा आज देखील मी करते. उठता, बसता, चालता, फिरता आणि जेवताना देखील माझ्या मनामध्ये कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू असतो. मला जास्त कुणाशी बोलूही वाटत नाही, काहीच नाही. फक्त महाराजांची खूप म्हणजे खूप सेवा करावी, महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण करावं असं मला वाटतं. जर कोणी स्वामीविषयी बोलत असेल ना, मला खूप आनंद होतो आणि मलाही खूप बोलू वाटतं. पण दुसरे जर कोणाची निंदास्तुती वगैरे कोणी करत असेल, ते अक्षरशः मला ऐकू वाटत नाही. मी जर कधी काही चुकीचं करत असेल तर माझं मन मला लगेच सांगतं की हे चुकतं आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे माझे स्वामी महाराज मला आतून सांगतात. स्वामी महाराज दुसरीकडे कुठेच नाही, ना मंदिरात, ना मठात, न कुठेच. ते फक्त आणि फक्त माझ्या हृदयामध्ये आहे. मला ते प्रत्येक क्षणाला आतमधून आवाज देतात. मला बरोबर काय, वाईट काय, ते सर्व काही स्वामी महाराज सांगत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर खरंच अंतःकरणापासून, मनापासून महाराजांची सेवा करत असेल आणि काहीही अनुभव येत नसेल, तरीही स्वामींना सोडण्याची बुद्धी कधीही येऊ देऊ नका. कधीही स्वामींना सोडू नका. अंतःकरणापासून सेवा करत राहा. एक दिवस नक्की मनासारखं होईल. सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी महाराज तुम्हाला आनंदी करतील, हे नक्की आहे. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.